श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक त्या भक्तासाठी आहे जो अनेक दिवसांपासून स्वामीच्या कृपेची वाट पाहत आहे, ज्याने खूप प्रार्थना केल्या आहेत, खूप अश्रूही ढाळले आहेत आणि ज्याच्या मनात एकच प्रश्न आहे, स्वामी माझ्यावर तुमची कृपा कधी होणार आहे. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताची हाक ऐकत असतात, पण अनेकदा कृपा होण्यापूर्वी काही संकेतही मिळतात. हे संकेत प्रत्येकाला सारखे दिसतीलच असं नाही, पण अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये हे संकेत वारंवार दिसून आलेले आहेत. आज आपण असेच 7 संकेत जाणून घेणार आहोत. ते म्हणजे जेव्हा स्वामींच्या भक्तावर स्वामींची कृपा होणार आहे, तेव्हाच हे स्वामींचे जे 7 संकेत आहेत ते संकेत दिसतात. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला यातील एखादाही संकेत दिसत असेल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात, कारण स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे. त्यातील पहिला संकेत म्हणजे मन अचानक शांत होऊ लागतं. पूर्वी ज्या गोष्टींनी तुम्ही खूप त्रस्त व्हायचात त्या गोष्टी आता मनाला फारसा त्रास देत नाहीत. चिंता कमी होऊ लागते, मनात एक अनामिक शांतता निर्माण होते. हे स्वामींच्या कृपेचे पहिलं लक्षण असू शकतं, कारण स्वामी सर्वात आधी मनाला स्पर्श करतात. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, ज्यांच्या मनात शांती आहे तोच खरा श्रीमंत आहे. स्वामींचा दुसरा संकेत आहे तो म्हणजे स्वामींचं नाव सतत कानावर पडू लागतं. अचानक कुठेही गेलात तर स्वामींचा फोटो दिसतो. अगदी जर आपण गाडीवर कुठं चाललोय आणि समोरच्या गाडीवर अचानक नकळतपणे स्वामींचा फोटो येतो आणि तेव्हाही आपल्या मनात स्वामींचाच विचार चालू असतो, त्याच वेळेस बघा, तो एक स्वामींचा संकेतच आहे. किंवा स्वामींचे व्हिडिओ समोर येतात, कोणीतरी स्वामींबद्दल बोलायला भेटतं, श्री स्वामी समर्थ हा जप सतत ऐकू येतो किंवा सतत आपल्याला स्वामींचं नामस्मरण करण्याची इच्छा होते. हे केवळ योगायोग नसतात, कधी कधी हा स्वामींचा इशाराही असतो की मी तुझ्या जवळ आहे. मित्रांनो, जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आत्ताच लिहा श्री स्वामी समर्थ. आम्ही नक्कीच समजून जाऊ की स्वामींचे तुम्ही खरंच भक्त आहात. तिसरा संकेत आहे तो म्हणजे चुकीची माणसं आयुष्यातून दूर जाऊ लागतात. हा संकेत सुरुवातीला खरंच खूप वेदनादायक असतो, कारण जी माणसं आपण ज्या माणसांना खूप जीव लावला होता ती माणसं अचानक आपल्याला सोडून जातात. हा संकेत सुरुवातीला वेदनादायकच असणार आहे, कारण आपल्याला वाटतं की लोक आपल्याला सोडून जात आहेत, पण काही काळानंतर समजतं की जे लोक गेले ते आपल्या भल्यासाठीच होतं, कारण ते लोक गेल्यामुळे जे काही आपल्या आयुष्यात चांगलं झालंय ते लोक गेल्यामुळे झालेलं आहे. स्वामी अनेकदा चुकीच्या लोकांना दूर करून योग्य लोकांसाठी जागा तयार करत असतात. मित्रांनो, कधी कधी जे नुकसान वाटतं तेच भविष्याचा आशीर्वाद देखील ठरतं. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला असे आध्यात्मिक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरील जॉईन बटनवर नक्कीच क्लिक करून स्वामी परिवाराचा भाग बना. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, चौथा संकेत आहे तो म्हणजे अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागू लागतात. ज्या गोष्टी अनेक महिन्यांपासून अडकल्या होत्या त्या अचानक पूर्ण होऊ लागतात. योग्य माणसं भेटतात, योग्य संधी मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल देखील दिसू लागतात. हे स्वामींच्या कृपेचं महत्त्वाचं लक्षण मानलं आहे. मित्रांनो, पुढचा संकेत आहे, 5वा संकेत आहे तो म्हणजे प्रार्थना करताना डोळ्यामध्ये आपोआप अश्रू येतात. नकळतपणे आपण स्वामींचं नामस्मरण करत असलो तर आपोआप डोळ्यातून पाणी येतं. हा स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा संकेत आहे. कधी कधी आपण स्वामींच्या फोटोसमोर बसतो आणि नकळत डोळ्यात पाणी येतं. कोणाचीही इच्छा नसते, कोणतीही मागणी नसते, फक्त स्वामींची आठवण येते. तुम्हाला हा संकेत जो आहे तो कधी तुमच्या आयुष्यात दिसून आलेला आहे का? हा अनुभव अनेक भक्तांना कृपा होण्यापूर्वी येतो आणि येतोच, कारण त्या क्षणी भक्ताचं मन पूर्णपणे स्वामींना अर्पण झालेलं असतं. 6वा संकेत आहे तो म्हणजे संकटातही आशा वाटू लागते. पूर्वी छोट्या संकटानेही मन घाबरायचं, भीती वाटायची, पण आता मोठ्या अडचणीतही आतून एक आवाज येतो, सगळं ठीक होईल, आणि आपण कसलीही चिंता करत नाही किंवा कसलंही ओझं बाळगतच नाही. सर्व काही आयुष्यात ठीक आहे असंच आपल्याला वाटत असतं, कारण हा आवाज विश्वासाचा असतो आणि जिथे विश्वास असतो तिथे स्वामींची कृपा जवळ असते. मित्रांनो, 7वा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत तो म्हणजे स्वामींवरचा विश्वास दिवसेंदिवस वाढतो. मित्रांनो, जेव्हा भक्ताला स्वामींची कृपा जवळ येते तेव्हा त्याचा विश्वास परिस्थितीवर नाही तर स्वामींवर जास्त असतो. संकट असलं तरी विश्वास असतो, दुःख असलं तरी श्रद्धा असते, आणि हाच सर्वात मोठा स्वामींचा संकेत आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांनो,
आज जर तुम्ही खूप दुःखात असाल तर अजिबात निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमची परीक्षा घेत असतील. आणि लक्षात ठेवा, सूर्योदय होण्यापूर्वी रात्र सर्वात जास्त काळी असते. तसंच मोठ्या आनंदापूर्वी मोठी परीक्षा येते. म्हणून श्रद्धा सोडू नका, जप सोडू नका, स्वामींचं नाव सोडू नका. आणि शेवटी आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हणा, स्वामी मला काही नको, फक्त तुमची कृपा आणि साथ आयुष्यभर राहू द्या. स्वामी भक्तांनो, कदाचित आजपासून तुमच्या जीवनातील चांगल्या दिवसांची सुरुवात होईल. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत, तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.